अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजची रीडिंग यासाठी होणार आहे की तुमची जागा अजून दुसरं कोणी व्यक्ती घेत आहे का? तुमची जागा दुसरा व्यक्ती कोणी घेत आहे का? तुमची जागा आहे, तुमचे एक व्यक्तिमत्व आहे, ते दुसरं कोणी घेत आहे का? श्री स्वामी समर्थ. तुमची जागा जी आहे ती दुसरं कोणी घेत आहे का? श्री स्वामी समर्थ. कशी आहे तुमची एनर्जी? तुमची आयुष्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये स्ट्रगल तुम्ही करत आहात किंवा काही तुमच्या आयुष्यात जर तुमच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये काही गोष्टी बदलत आहेत, त्यामध्ये काही चेंज होत आहे का? किंवा तुम्हाला न कळत किंवा तुमच्या माघारी कोणी तुमची जागा घेत आहे का? श्री स्वामी समर्थ. तुमची जागा कोणी घेत आहे का? श्री स्वामी समर्थ. यस, तुमची जागा तर नक्कीच कोणीतरी घेत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तर काही अजून दिसत नाही आहे, पण जागा तर घेत आहे. मॅरिड लाईफच्या संदर्भात हे जास्त होऊ शकतं. श्री स्वामी समर्थ. बॉटममध्येच आहे टावर मोमेंट. श्री स्वामी समर्थ. मी इथं ठेवून देते. हे टावर मोमेंट आहे तुमच्या, सॉरी खाली पडलंय ते मी नंतर घेईन. तुम्हाला आधी व्यवस्थित दिसतं आहे का सगळं? ओके. तुम्हाला आता मी रीडिंग सगळी पूर्णपणे सांगते की तुमच्या आयुष्यात आता काय चेंज व्हायला लागली आहेत किंवा तुमची जागा आता कोण घेत आहे. तुमच्या माघारी तुम्हाला फसवलं जात आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अंधारात ठेवलं आहे का कोणी? तुमच्या आयुष्यामध्ये अंधारात ठेवून तुमची जागा दुसऱ्याला दिली जात आहे का? हे आपण रहस्य, हे खूप खोल रहस्य आहे, जे प्रत्येकाला वाटत असतं की आपण आपल्या माघारी जे काही चालत असेल ते खरं असेल का? की माझी जागा, माझी व्यक्ती, माझे पार्टनर दुसरं कोणाला तरी माझी जागा देत आहे का? असं नक्कीच इथं एनर्जी तुमची आलेली आहे. तुम्ही जेवढे मन लावून ही एनर्जी तुमच्यापर्यंत खेचत असता तेवढीच जास्त एनर्जी तुमची इथं दिसत असते. आणि बॉटममध्ये सुद्धा टावर मुवमेंट आलेला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ही जागा डोळ्याच्या माघारी का होईना, पण ही जागा अशी विश्वासघात करून ती दुसऱ्याला दिली की तुम्हाला तुम्हाला ते कळून सुद्धा दिलं नाही. आणि तुमचं फायनान्शियली नुकसान केलेलं आहे. फायनान्शियली सुद्धा नुकसान केलेलं आहे. आर्थिक नुकसान, फायनान्शियली नुकसान, संसार मोडलेला दिसत आहे, मुलं एकटी पडलेली दिसत आहेत, घर उद्ध्वस्त झाले, काय सगळं अस्ताव्यस्त झालेलं, अशा सगळ्या गोष्टी त्या टावर मुवमेंट, जे भांडण तंटा झालं, एखादं संकट आलं घरावरती, त्यावर सगळं विस्कळीत झालेलं दिसत आहे. अशी एनर्जी त्या काळात जेव्हा तुम्हाला तुमची जागा, तुमच्या माघारी जे काही गोष्टी घडत होत्या त्यामध्ये ही एनर्जी दिसत आहे. ज्यांना ज्यांना ही एनर्जी पिक होते आहे त्यांनी ही पुढची रीडिंगसुद्धा तुम्ही बघू शकता, जेणेकरून यामध्ये तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळेल किंवा काहीतरी गायडन्स मिळेल, जेणेकरून पुढचं येणारं आयुष्य तुम्ही खूप समाधानाने जगू शकता. श्री स्वामी समर्थ. एनर्जी तर आहे इथे की तुमच्या माघारी तुमच्या पार्टनर किंवा कोणीही असेल, पण जास्त एनर्जी तर पार्टनरची दिसत आहे. पार्टनर तुमचं जे आहे ते लव्ह मॅरेज केलेलं दिसत आहे, अरेंज मॅरेज दिसत आहे, कुणी सेपरेशनमध्ये सुद्धा दिसत आहे, कुणी थर्ड पार्टी सिच्युएशन सोबत सुद्धा आहेत. थर्ड पार्टीचं कार्ड जरी नाही आलं तर एनर्जी तीन वेगळ्या दिसत आहेत. त्यामुळे थर्ड पार्टी सिच्युएशन इथे आहे. पण आता तुम्ही त्या सिच्युएशनमधून इतके
खालावलेला आहात, की तुम्हाला आता नको झालेलं आहे, सगळं नको आहे. सगळ्या गोष्टी आता जगण्याची आशा उरलेली नाही आहे, अपेक्षा नाही आहेत कोणत्या गोष्टीच्या. डिप्रेशन, टेन्शन, स्वतःकडे लक्ष न देणे, कधी-कधी जेवलो, कधी नाही जेवले, कधी नाही जेवले, स्वतःची काळजी न घेणे, स्वतःकडे लक्ष न देणे, सतत एका विचारात, सतत त्याच विचारात तुम्ही राहता. हे असं का घडलं? हे असं का घडलं? माझी जागा दुसऱ्या व्यक्तीला दिली कशी? त्या व्यक्तीने घेतली कशी? हे सगळं तुमच्या मनात प्रश्न सतत येत असतात, की असं का झालं असेल माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या लाईफमध्ये. पण तुमच्या पार्टनरला असं म्हणजे तुमच्या पार्टनरला ना भुलवलेलं आहे त्या व्यक्तीने, भुलवलेलं आहे त्या व्यक्तीने, त्यांच्याकडे खेचलेलं आहे. एखादं लिंबू, एखादी जादूटोणा करून आपण जसं वश करतो एकमेकांना, तसं त्यांनी त्या व्यक्तीला, तुमच्या पार्टनरला त्यांनी त्यांच्या जाळ्यात अडकवलेलं आहे, फसवलेलं आहे. पण तुमच्या पार्टनरला असं कळालं नाही की हे आपण फसतो आहे. ती व्यक्ती पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात अडकलेली आहे, त्यांच्या आहारी पूर्णपणे गेलेली आहे. काही काही व्यक्तींचं असं सुद्धा दिसत आहे की पार्टनरसोबत माघारी खोटं बोलून घरातली काही गोष्टी, प्रॉपर्टी किंवा पैसा, दागिना अशा सुद्धा काही गोष्टी लुटून नेलेल्या आहेत. अ, अ, पार्टनरच्या माघारी ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आपल्या थर्ड पार्टीसोबत. पण ते त्याची जाणीव, त्याची एक उणीवसुद्धा भासून दिली नाही की मी हे एवढं सगळं करते किंवा करतो आहे. इतकं त्या व्यक्तीने त्या तुमच्या पार्टनरला एवढं फसवलं, एवढं सगळं लुटण्यासाठी. जर त्याचं खरं प्रेम असतं किंवा खरी नीतिमत्ता असती, तर तुमच्या हिश्श्यातल्या काही गोष्टी घेऊन जाण्याचा किंवा लुबाडून नेण्याचा काहीच अधिकार नव्हता. पण इतकं तुमच्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी, आर्थिक नुकसानसुद्धा केलं, पैशाकडून नुकसान केलं, प्लस संसारही मोडला. प्लस कोणाकोणाची मुलंसुद्धा दिसत आहेत. मुलंसुद्धा या सगळ्यातून तुटलेली आहेत. आता तुम्ही इतकं डिप्रेशनमध्ये आहात की तुम्हाला कर्जबाजारी व्हायची वेळ आलेली आहे. कोण झालेलं सुद्धा दिसत आहे. घरात एक आहे तर एक नाही आहे. कोणाला तर असं दिसत आहे की चटणी असते, सॉरी, चटणी आहे तर मीठ नाही आहे, मीठ नाही आहे तर चटणी नाही आहे. इतकं पूर्ण खालावलेली आहे परिस्थिती. कुणाकुणाच्या घरात तरी किराणा बाजारसुद्धा भरायला आता पैसे कमी पडत आहेत, अपुरे पडत आहेत, इतके सुद्धा एनर्जी दिसत आहे. अजून पण हे तुमच्या मनात जे नातं होतं ते प्युअर होतं. तुम्ही कधी असं लक्ष दिलं नाही की हे नातं मी असं, जर समजा मी ह्या नात्याकडे संशयाने जर बघितलं तर या नातं पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही या नात्याला कधी संशयाच्या दृष्टीने कधीच बघितलं नाही आहे. कधी आपली पार्टनर आपल्या डोळ्याच्या माघारी काय करत आहे, कुणाशी बोलत आहे, काय करत आहे, घरातल्या कोणत्या गोष्टी काय करत आहे, कुणाला देत आहे, काय करत आहे, कधी याचा विचार तुम्ही केला नाही आहे. तुम्ही सतत असं ठाम विश्वास ठेवला त्या व्यक्तीवर, पण त्या व्यक्तीने तुमचा केसाने गळा कापतो म्हणतो म्हणतो ना आपण, तसंच काहीतरी केलेलं आहे. पाठीत खंजीर खुपसला आहे. श्री स्वामी समर्थ. मला हे सांगताना खूप दुःख होत आहे की तुम्हाला हे सगळी वेदना सहन करावी लागली. पण ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने ही साथ दिलेली आहे तो व्यक्ती खूपच खूप वाईट कृत्याचा आहे. वाईट वाईट शक्ती आहे त्याच्याकडे. काहीतरी तो देवाचं सुद्धा करत असावा, देवी शक्तीसुद्धा असावी त्या व्यक्तीकडे, किंवा त्याने हे नातं पुढे नेण्यासाठी काहीतरी देवाचं केलेलं असावं असं सुद्धा दिसत आहे. अशा गोष्टीतून तुम्हाला त्यांनी या सगळ्या तुमच्या घरच्या परिस्थितीला किंवा तुमच्या पर्सनल लाईफला पूर्णपणे डिस्टर्ब केलेलं आहे. खूपच वाईट एनर्जी दिसत आहे. पण आत्ता सध्याची पण एनर्जी तुमची अशी आहे, आयुष्यात तुमचं सगळं आहे, परत तुम्ही उभा केलेला आहे, परत सगळं आलेलं आहे आयुष्यामध्ये. स्वतःच्या कष्टावर जास्त नसेना, थोडं का असेना, पण तुम्ही स्वतःचं काहीतरी केलेलं आहे. पण तुम्हाला ती इच्छा नाही आहे आता, पूर्ण इच्छा नको झालेलं आहे. आहे सगळं माझ्या कष्टाचं आहे, पण आता ते नको झालेलं आहे. जे मी पहिल्यापासून मी माझ्या हक्काचं होतं, माझा पार्टनर माझा होता, आणि हे सगळं मोठं एवढं टावर मोमेंट आयुष्यात येऊन गेले, त्यामुळे आता जगण्याची सुद्धा आशा नाही आहे. आपलं
खूप ह्या वेदना तुम्हाला वाईट दिलेल्या आहेत. कुणीतरी व्याजाचे पैसे काढूनसुद्धा आपला नवीन काहीतरी बिझनेस करावा, कुठेतरी पुढे करिअर घडवावं, अशासुद्धा काहीतरी गोष्टी केलेल्या दिसत आहेत. ज्यांना ज्यांना हे एनर्जी मॅच होत असेल तर त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा प्लीज. कारण मी खूप मनापासून ही एनर्जी घेत आहे तुमची. जर यातून तुम्हाला काही जरी एनर्जी मॅच झाली असेल तर मला नक्की प्लीज कमेंट करून सांगा. टावर मुवमेंट साठी काय काय टावर मुवमेंट येण्यासाठी अजून कोणाकोणाचा हात होता हे आपण बघणार आहोत. हे जे टावर मुवमेंट आहे हे कशासाठी का आलेलं आहे? श्री स्वामी समर्थ. हे टावर मुवमेंट येण्याचं कारण काय? हे व्यक्तीने केलं ते कशासाठी केलं? प्रॉपर्टीसाठी केलं की कशासाठी केलं? का खरोखर प्रेम होतं म्हणून केलेलं आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यांचं अगोदरचं सुद्धा प्रेम हे असू शकतं. तुमच्या ज्या वेळेला पार्टनर तुमच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये असतो त्याच्या अगोदरसुद्धा यांचं रिलेशन असू शकतं. ही एनर्जी त्यांची दिसत आहे किंवा ते आधी ओळखत असतील एकमेकांना पण ते तुम्हाला माहीत नाही आहे. ते आजूबाजूला कायम असतील पण ते कधी आता रोजची सवय आहे बोलतात त्यामुळे तुम्ही एवढं लक्ष दिलं नसेल असं सुद्धा दिसत आहे. पण हा व्यक्ती अचानकपणे अजून पण दुसरी एनर्जी अशी दिसत आहे की अचानकपणे ती व्यक्ती आयुष्यात आली आणि त्या व्यक्तीने प्रपोज स्वीकार केला. कारण त्याच्यामागं हेतू त्याचा वाईट होता. त्याचा हेतू वाईट होता. त्याच्या ऑरा बघा, त्याचा ऑरा किती तो घोड्यावर बसलेला व्यक्ती एका प्रपोज करत आहे पण त्याला स्वतःचा घमंड आहे, स्वतःचा एक ईर्ष्या आहे त्याला स्वतःची. स्वतः इतक्या म्हणजे त्याला असं इतकं हे आहे की ते माझं प्रपोजल स्वीकारलंच पाहिजे. इतक्या चतुराईनं त्यानं हे केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांना अडकवलेलं आहे. ही व्यक्ती तुमची आहे ती यामध्ये अडकलेली आहे. श्री स्वामी समर्थ. आता यांची सिच्युएशन कशी आहे? श्री स्वामी समर्थ. यांची सिच्युएशन आता कशी आहे? 2 कार्ड आलेली आहेत, घेऊयात आपण. बघा, त्यांना मागं फिरायचं आहे पण ते आता फिरू शकत नाही आहेत. त्रास होत आहे त्यांना, खूप वेदना होत आहेत, त्रास होत आहे पण ते आता मागं फिरू शकत नाही आहेत. मागं फिरू शकत नाही आहेत. इच्छा असली तरी ते मागं फिरू शकत नाहीत. कारण आता सिच्युएशन अशी झालेली आहे की टावर मुवमेंट आल्यानंतर यायच्या अगोदर त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, संसारातल्या काही गोष्टी त्यांनी मोडलेलं आहे. सगळ्यात लुटलेलं आहे. घरच पूर्ण बरबाद करून टाकलेलं आहे की त्यावेळी त्यांनी हा विचार केला नाही आहे की आपण जातोय पण ह्या मागच्या वस्तू आपण घरचं नुकसान नाही केलं पाहिजे असं त्या व्यक्तीला वाटलं नाही. आता त्याला गिल्टी फील होते पण ते माघारी फिरू शकत नाही आहे. भले त्याची इच्छा असली तरीसुद्धा तो व्यक्ती येऊ शकत नाही. ती किंवा तो. तुम्ही तुमच्या मर्जीने हे घेऊ शकता. तुम्ही जे कोण रीडिंग बघत असाल ते. खूप वाईट एनर्जी आहे. यस, ते आता एकटे पडलेले आहेत. असं पण दिसत आहे बरं का. कास्ट सोडून ते दुसऱ्या कास्टसोबत कोणासोबत तरी व्यक्ती ती पार्टनर तुमची गेलेली दिसत आहे. 3 वर्षाची एनर्जी, 4 वर्षाची एनर्जी आहे, 9 वर्षाची, 10 वर्षाची आहे. खूप वर्ष हे वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत. पण यातून कर्म काय आहे? याचा कर्म काय आहे हे बघूयात आपण. याचा कर्म काय होणार आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या नात्याचं ह्या व्यक्तीने जे सगळं सोडून घरचं नुकसान करून सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या आता सुखी राहील का? ती व्यक्ती तिकडे सुखी राहील का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ती व्यक्ती तिकडे सुखी राहील का? नाही. कसं सुखी राहणार सांगा ना. आता कुठे हुडकून जरी बघितलं तरी ते सुख त्यांना मिळणार नाही आहे. त्यांचं कर्म त्यांना त्रास देत आहे. त्यांची जी वृत्ती आहे ती त्यांना त्रास देत आहे.
जे सुखाचा घास तुमच्याजवळ खात होते त्याच्यापेक्षा दुःख त्यांना आहे, पण ते दाखवत नाही आहे. त्यांना असं वाटतं की मी दाखवणार नाही, मी सुखी आहे असं दाखवणार आहे. कारण मी माझे इतके आहे बघा, यसचं कार्ड आलेलं आहे, इतकं मी खुश आहे असं मी दाखवणार आहे. जेणेकरून बघा ही व्यक्ती कसं सिंहाला इतकं चतुराईने ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी किती शूर आहे. पण हे रिअल लाईफमध्ये त्यांची अशी सुरुवात आहे, असं त्यांचं लाईफ सुरू आहे. कष्टाचं, त्रासाचं, आणि त्रास हे खूप आहे त्यांना. पण हे जे आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे ते त्यांना परत मिळणार नाही. ते खूप आठवण काढतात, खूप रडतात. एकांतामध्ये त्यांना खूप त्या झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यांना रात्रीचे झोपताना सुद्धा त्यांना असं वाटत असतं की मी हा टाईम किती छान घालवला होता, ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या. त्यांच्या रिअल लाईफमध्ये त्या गोष्टी होत नाही आहेत. पण हे दाखवण्याचा प्रयत्न हा आहे, मी खूप खुश आहे, मी चांगला आहे, चांगली आहे, मी काहीही करू शकते, आता माझ्यात खूप ताकद आहे, माझ्यात खूप पॉवर आहे. हे दाखवण्याचं कार्य वेगळं आहे, असण्याचं कार्य वेगळं आहे. तुमची एनर्जी आता बघूयात. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची एनर्जी काय आहे. श्री स्वामी समर्थ. दोन कार्ड्स आलीत असू दे, काय हरकत नाही. बघा तुमची एनर्जी खूप छान आलेली आहे. तुमची एनर्जी खूप छान आलेली आहे. कारण तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला त्या पार्टनरने तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्या तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेतला. देवा हे माझ्यासोबतच का, देवा हे माझ्यासोबतच का, तुम्ही पूर्ण देवापर्यंत ही सगळी एनर्जी देत असता. कोण इथं मला तर असं एनर्जी दिसतंय, बाळूमामाला कोण जात असते, बिरोबाला कोणतरी जात असेल, स्वामी समर्थांना कोणतरी हे करत असेल, आपली मनातली इच्छा सांगत असेल, ज्योतिबाला कोणतरी जात असेल, अजून दत्त महाराजांना जात असेल, किंवा अजून ह्याचीसुद्धा एनर्जी दिसत आहे, नवनाथांची एनर्जी दिसत आहे. त्यांनासुद्धा तुम्ही या देवतांना तुम्ही यापैकी कोणतेही तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्ही ज्या देवताला मानता ते तुम्ही हे करा. पण एनर्जी तीच दिसत आहे. बाळूमामाच्या वारीला सुद्धा तुम्ही वारीसुद्धा करत असता. देवाला जाऊन तुम्ही सतत बोलत असता, हे सगळं थांबव देवा, हे देवा का केलंस असं, कशासाठी केलंस, नको आता असं करूस, माझा व्यक्ती माझ्या आयुष्यात परत येऊ दे, असं तुम्हाला आजही वाटत आहे. झालेलं झालं असेल, पण माझी व्यक्ती माझ्यापर्यंत येऊ दे. ह्या सगळ्या सिच्युएशन होऊन सुद्धा तुम्हाला अजून असं वाटत आहे की तुमची व्यक्ती तुमच्याकडे आली पाहिजे. इतकं खूप तुमची एनर्जी स्ट्रॉंग झालेली आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्याला स्वतःच्या आयुष्यावर भांडत असता, स्वतःला त्रास करून घेत असता की माझ्या आयुष्यात का असं झालं, मी एवढा वाईट का आहे, का माझ्या हातून काही चूक घडलेली आहे, की मी माझ्या व्यक्तीला, माझ्या पार्टनरला अडवू शकलो नाही आहे, माझ्या पार्टनरला मी कुठलंच सुख देऊ शकलो नाही आहे, की इतका मोठा निर्णय माझ्या पार्टनरने घेतला कसा, असा प्रश्नसुद्धा तुम्हाला कधी कधी पडतो. हेच मतभेद तुमचे स्वतःबद्दल सुद्धा जुळत नाहीत, दुसऱ्याबद्दल सुद्धा जुळत नाही आहे, चिडचिड होत असते सतत तुमची या विषयावर, जरी काही कुणी जरी बोललं तरी. तुमच्या पार्टनरची एनर्जी बघूयात, ती परत येतील का किंवा नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दोनच कार्ड्स घेते, येईल का परत. नो, ती येणार नाही आहेत. येणार नाही आहेत. आणि हे आहे तुमचं सिक्युरिटी. कारण ती व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात यावं, परत तुमचं आयुष्य डिस्टर्ब व्हावं, तुमच्या आता तुम्ही कुठंतरी सावरला आहात ते परत इनबॅलन्स व्हावं असं परमेश्वरालाच वाटत नाही आहे. त्यामुळे देवानेच हा डिस्टर्ब ठेवलेला आहे, दोघांमध्ये एक बॉन्डिंग ठेवलेलं आहे, दोघांमध्ये एक पूर्ण विराम जो असतो तो दोघांमध्ये ठेवलेला आहे, दिलेला आहे. ह्या नात्याला पूर्ण विरामच बरं आहे असं परमेश्वराने स्वतः सांगितलेलं आहे. तुमच्या लाईफमध्ये हे परमेश्वरानेच दिलेलं आहे. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवानेच तुम्हाला हे दिलेलं आहे.
प्रत्येकासाठी ही एनर्जी रेझोनेट होत नाही आहे. पण जर तुम्हाला पर्सनल रीडिंग घ्यायची असेल किंवा ह्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला पटल्या असतील किंवा तुम्हाला रेझोनेट झाले असतील तर तुम्ही पर्सनल रीडिंग घ्या आणि तुमची पूर्ण एनर्जी चेक करून घ्या, जेणेकरून तुमच्या एनर्जी पूर्ण दिसेल किंवा तुमची व्यक्ती परत येणार आहे किंवा नाही येणार किंवा तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा ती मूव ऑन करून ते व्यक्तीला सोडून दिलं पाहिजे, त्याचं आपलं अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत का. असं जरी करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा पर्याय करू शकता. किंवा आता असा सुद्धा आहे की आपली लाईफ पार्टनर निघून गेलेली आहे. प्रत्येकांना असा प्रश्न पडत असतो, लाईफ पार्टनर आपली गेलेली आहे, मी आता दुसरं लग्न करणं किंवा दुसऱ्या व्यक्तीशी सेटल होणं हे कितपत योग्य आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. होऊ शकतं का असं? श्री स्वामी समर्थ. थर्ड पार्टी सिच्युएशनचंच कार्ड खाली पडलेलं आहे. इथे पण 2 प्रपोजल आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तुमचं पार्टनर आता गेलीत म्हटल्यानंतर प्रत्येकालाच असं वाटत असतं ना की आपण त्या व्यक्तीसाठी का आयुष्य घालवावं, पुढं तरी मी चांगलं होऊ शकतो का. पण काही जणांना असं वाटत आहे, आयुष्यात एकदा माती खाल्लेली आहे, आता मी परत ह्या मार्गाला मी जाणार नाही आहे, असं सुद्धा दिसत आहे. एकदाही आयुष्याची वाट लावून घेतलेली आहे, परत जर तीच व्यक्ती तसलीच भेटली तर परत एकदा थर्ड पार्टी सिच्युएशन आयुष्यात आली किंवा काय झालं तर त्याचा काय उपयोग होणार आहे. म्हणून कुणी ह्या सगळ्या विषयाला स्टॉपच घेतलेला आहे. तुम्हाला आता करायचंच नाही आहे तसलं काही. अजून कुणाची एनर्जी अशी दिसत आहे की तुमचा प्रपोज तुम्ही जरी केलं किंवा लग्नाचा काही विचार जरी तुम्ही केला तरी आता ते पहिल्या काही गोष्टी ज्या आहेत, पहिलं जर तुमचं काही रिलेशन तुमचं आहे म्हणजे लग्नाचं किंवा काय मी जे आत्ता इथे सांगितलं त्यातून तुमचं कायदेशीर सगळ्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढच्या गोष्टीला जाऊ शकता. नाहीतर इथं थर्ड पार्टी सिच्युएशन दिसतेच. मग अशा सगळ्या गोष्टी कायदेशीर गोष्टी क्लिअर करणंसुद्धा या नात्याला गरज आहे. अजून एक एनर्जी अशी दिसत आहे की आहे एक तुमच्या आयुष्यामध्ये एनर्जी चांगली आहे. एसचं कार्ड आहे. हां, एसचं कार्ड आहे. माफ करा, मला थोडं दिसायचा प्रॉब्लेम आहे, दिसत नाही आहे मला, लहान अक्षरं दिसत नाही आहेत. एसचं कार्ड आहे. कोणाकडे तर प्रपोज येताना दिसत आहे, पण ती व्यक्ती तुमच्यापेक्षा कदाचित लहान असू शकते. 1 वर्ष 2 वर्ष किंवा 6 महिने 2 महिने अशा काहीतरी अंतराची ती व्यक्ती तुमच्यापेक्षा लहान असू शकते आणि हे लवकरच होताना दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. प्रत्येकासाठी ही एनर्जी नाही आहे. जर पर्सनल रीडिंग घेतली तर तुम्हाला परफेक्ट ही रीडिंग एनर्जी तुम्हाला समजून जाईल. सगळ्यांसाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाची थोडी कितीतरी जण व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे त्यांची थोडी तरी एनर्जी इथं मॅच होत असते. त्यामुळे सगळी तुम्हाला मॅच होणार नाही आहे. तुम्हाला यासाठी पर्सनल रीडिंगच घ्यावी लागेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ किंवा ही एनर्जी तुम्हाला कितपत मॅच झाली हे मला सांगायला प्लीज तुम्ही विसरू नका. प्लीज मला कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोचेल, ही एनर्जी पोचेल, तर ही परमेश्वरानेच तुमच्यासाठी दिलेली आहे आणि हे तुमच्यासाठीच आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. भेटूयात उद्या. श्री स्वामी समर्थ. उद्याची एनर्जी काय आहे हे आपण बघूयात उद्या. बाय.